मन हे एक असं अथांग कोडे आहे जे सुटता सुटत नाही आणि थांबवता थांबत नाही. आपण तासांतास एकाच विचाराच्या चक्रात का अडकून पडतो? या प्रश्नाचं उत्तर विज्ञानापेक्षा अध्यात्मात अधिक सखोल दडलेलं आहे. चला, या विषयातील दडलेलं गुपित आणि त्याचं सखोल तत्व जाणून घेऊया. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, हे मन अत्यंत चंचल, प्रबळ आणि हट्टी आहे. या मनाला आवरणे म्हणजे वाऱ्याला पकडण्या इतके कठीण वाटते. हेच ओव्हर थिंकिंगचे मूळ आहे. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिविचार करतो तेव्हा आपले मन त्या विचाराला घट्ट पकडून ठेवते. ते विचार वाऱ्यासारखे वेगवान असतात आणि आपण त्यांच्या मागे धावत सुटतो. भगवंत येथे सुचवतात की मन हे शत्रूसारखे वागू शकते जर ते ताब्यात नसेल, पण जर तुम्ही त्याचे साक्षीदार बनलात तर तेच मन तुमचे मित्र बनते. कठोपनिषदात मनाची तुलना एका रथाच्या लगामाशी केली आहे. जो जर हातात नसेल तर घोडे, इंद्रिये रथाला खोल दरीत पाडतात. की प्राचीन काळी एका साधूला एक असा वेताळ सिद्ध झाला जो जगातील कोणतीही गोष्ट क्षणात हजर करू शकत होता. पण त्याची एक अट होती, जर त्याला काम दिले नाही तर तो साधूलाच संपवून टाकणार होता. साधूने त्याला मोठी घरे बांधायला सांगितली, रस्ते बनवायला सांगितले. सर्व कामे क्षणार्धात पूर्ण झाली. साधू घाबरला, कारण आता वेताळ रिकामा होता. शेवटी साधूने आपल्या गुरूंना विचारले. गुरूंनी एक उपाय सुचवला. त्यांनी सांगितले की अंगणात एक उंच लोखंडी खांब उभा कर आणि वेताळाला सांग की जेव्हा तुला काम नसेल तेव्हा तू या खांबावर चढायचे आणि उतरत राहायचे. तो वेताळ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपले मन आहे. जेव्हा त्याला काही काम नसते तेव्हा तो स्वतःलाच, आपल्यालाच विचारांच्या माध्यमातून खाऊ लागतो. ज्ञानाचा हा शोध आणि मनाची ही शांती तुम्हाला आवडली असेल तर ज्ञानामृतसार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या प्रवासात आमचे सोबती व्हा. तुमचे मन हे तुमचे सर्वात चांगले मित्र बनू शकते. फक्त त्याला विवेकाच्या लगामाने नियंत्रित करायला शिका. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. शांत रहा, प्रसन्न रहा. शुभम भवतु.